ओम नमो आदेश नाथभक्तांनो शिवभक्तांनो आदिशक्ती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। जय महाकाली। आज 7 जानेवारी आज शाकंभरी नवरात्र सुरू झालेली आहे। तर हा शाकंभरी नवरात्राचे हे काळूबाईची, अंबाबाईची, महालक्ष्मीची यांनी राक्षस मारलेले आहेत। तर ज्या ज्या तिथीला त्यांनी त्या त्या तिथीला राक्षस मारलेले आहेत। पुशी पुनवाला काळेश्वरीने लाख्यासुराचा वध केलेला आहे। आश्विन शुद्ध प्रतिपदेला विजयदशमीच्या दिवशी तुळजापूरच्या अंबाबाईने महिषासुराचा वध केलेला आहे। महालक्ष्मीने कल्यासुराचा वध केलेला आहे। त्यामुळं सर्व देवी देवतेने आपापले राक्षसांचा वध करून त्यांनी विजय मिळवलेला आहे। तर मी काळूबाईचं मांढरगडाला येण्या आली कशी ती आपली शॉर्टकटमध्ये कथा सांगणार। जास्त लांब कथा सांगायची मोठा व्हिडिओ होणार आहे आणि त्याच्यामुळं शॉर्टकटमध्ये सगळी माहिती देणार आहे थोडी। तर मांढरगडला काळूबाई कशी आली तर पांडव ते पर्वतापासून पांडव चालले होते। ते पर्वतावर पांडव आले होते, 8 रस्त्याने चालले होते। तर तिथं लाख्यासुरांनी एका पायावर उभा राहून भगवान शंकराचा तप करीत होता। त्याला भगवान शंकरांनी त्याला वर दिलेला होता, अमृत दिलं होतं। तर असं मग त्यावेळेस तिथं शंकर आणि त्यांचे सैन्य घेऊन तिथं पर्वतापाशी आलते। त्या पर्वताला 8 रस्त्याने पांडव चाललेले होते, कोणाला दिसले नाही। शंकराला वाटलं हे पांडव जर दिसले परत त्यांना 12 वर्षे वनवास भोगावं लागेल। त्याच्यामुळं शंकराला त्या पर्वतावर आल्यावर लाख्यासूर दिसला, एका पायावर उभा राहून तपश्चर्या करीत होता। नंतर पुढे आले, मांडव ऋषीचं यज्ञ चालू होतं। मांडव ऋषीचं यज्ञ लाख्यासूर यायचा आणि यज्ञाला लात मारायचा, लोकांना भयभीत करायचा, मांडव ऋषीला त्रास द्यायचा। मांडव ऋषीला मला पूजव, देवी देवताला पूजायचं नाही। मांडव ऋषीने सांगितलं मी काय तुला पूजणार नाही, मी मेलं तरी चालन पण तुला मी शरण येणार नाही। त्यावेळेस मग भगवान शंकर तिथं आले, देवादिदेव महादेव मांडव ऋषीला म्हणले तुला मी कवच देतो। ते म्हणले मी कवच घेणार नाही, मला ही एवढे जगाचाच नाश होत असला तर मला ती कवच घेऊन काय करायचं माझ्यासाठी। मग पार्वतीने सांगितलं, पार्वती म्हणली तुम्ही एवढं विश्व निर्माण केलं, मग काय नष्ट करायसाठी निर्माण केलं का? मग ते म्हणलं मी काय पशुपक्षी मारू शकत नाही, लाख्यासुराला कोणी मारू शकत नाही, कारण मी त्याला वर दिलेलं आहे। तर ते म्हणले मग पार्वती म्हणली मी मारते। ते म्हणलं मार। तर पार्वतीने युद्ध चालू घेतलं, विक्राळ अवतार घेतला पार्वतीने युद्ध चालू करायला। गळ्यात मुंडक्याची माळा ही असं उग्र अवतार घेतला आणि ते लाख्यासूर काळभैरवासंग खाली युद्ध करत होता। मांढरगडावरच्या खाली पायथ्याला थोडंसं खाली काळभैरव आहे, त्या काळभैरवाच्या संग युद्ध करीत होता। तर ते काळभैरव युद्ध करताना तिथं तेवढ्यात मग काळूबाई आली, ती युद्ध करू लागली। तर ती युद्ध करू लागली त्या संगत ती मुंडके छाटले का खाली पडलं रक्त का ते अजूक लाख्यासूर तयार व्हायचे। मग ते म्हणले लाख्यासूर आता अजूक तयार होतात, म्हणले याला काय करावं लागेल। मग ती घनदाट जंगलामध्ये जाऊन बसली। तिथं सटवाई आली, तिला म्हणली आधी तू असं कर म्हणली, रात्रीचं युद्ध करते संग आणि म्हणली मुंडकं तोडलं ना तर खाली ठेवू नको, म्हणली रक्त खाली पडून देऊ नको, तू भक्षण कर। तर ती म्हणली बरं। मग तिने पहिलं असं तलवारीचा भाव टाकला, मुंडकं तोडलं तर तिने रक्त खप्परमध्ये घेऊन ती पिऊन घेतलं। ती खप्पर होतं, ती खप्परमध्ये रक्त साशी करायची आणि ती पिऊन घेतलं। मग मुंडक्याची माळ गळ्यात घातली, मुंडक्याची माळ गळ्यात घातली। तर त्यानंतर मग तिने आकाशामध्ये ते मुंडकं फेकलं। तर त्यांनी सांगितलं आई मला तू एवढी महान आहे तर मला तुझ्या चरणापाशी जागा दे। तर ती म्हणली बोल मग तुला काय पाहिजे ना अजून। ते म्हणला मला माणसाचं मांस पाहिजे। ती म्हणली माणसाचं नाही भेटणार तुला, पशुपक्ष्याचं भेटन। तर त्या राक्षसाचा लाख्यासुराचा वध केलेला आहे पुशी पौर्णिमेला मांढरच्या काळूबाईने रात्रीचा तिने रात्रीच्या 12 नंतर तिने वध केलेला आहे राक्षसुराचा। म्हणून त्या मांढरगड
च्या देवीनी तिथं स्थान झाली, तिथं गुप्त झालेली. मग तेव्हा राक्षसूर मारला आणि तिथंच गुप्त झाली. तिथं गुप्त झाल्यानंतर मग त्यांनी सांगितलेलं आहे का मला काही गोड भोजन असलं तर हे दैत्याला खाणं द्यायचं, पशुपक्ष्याचं. तर लोक काय करतात मग पशुपक्ष्याचं भोजन देतात ना, तर तिथं सगळ्या एकत्रच करायचे, पुरणपोळी पशुपक्षी एकत्रच भोजन करायचे. मग खाली दैत्याचं खाणं द्यायचे, वर आईला नैवेद्य. त्याच्यामुळं तिघालचं पौर्णिमा जास्त पशुपक्ष्याची हत्या कमी केलेली आहे. त्याच्यामुळं ते आईला चालत नाही. लोक काय करतात यातलं त्यात करतात म्हणून एकत्र करतात. ते आईला चालत नाही, असलं वशाट काही चालत नाही. आईला गोड जेवण आहे, आईला भाजी भाकरी असली तरी चालती. तर वरती काळूबाई तिथं गुप्त झाली मांडरगडावर. तिथं मांडरगडावर मग तिथं मांडरगावच्या लोकांनी तिथं मंदिर बांधलं आणि खाली काळभैरवानंतर खाली जाळीचा मसोबा आहे. मग तिने सर्वांना जवळ घेऊन माया लावली का मांडरची काळेश्वरी माया ममताची आहे. तिला ती तेवढी कठीण बी तेवढीच आहे, मायाळू तेवढीच आहे. ती शांत आहे. तिला तिच्याकडं ज्याच्या घरावर करणी बाधा भूत बाधा होईन, ज्याच्या घरात ती नांदत असली ती घरामध्ये येऊन देत नाही. पण तसं नाही, तुम्ही म्हणता सगळ्याच्या घरामध्ये देवी आहे तरी बी लोकांना असं होतं आहे. तसं नाही, लोक पूजा करीत नाही. ते व्यवस्थित मनाभावापासून पूजा करा. नाही ती पावली का तिथून पुढं मांडरची काळेश्वरी एकदम सोनं पिकविणारी आहे. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला सगळे नवीन मी सगळ्या आदिमाया शक्तीची माहिती पुरवीन. मंत्र कोणत्या देवीचा कोणचा मंत्र आज मी अनुष्ठानला सुरुवात करणार आहे. माझा नवाड मंत्र आज मी अनुष्ठान सुरुवात करणार आहे. तर ज्याला काय अनुष्ठान करायचं त्याने आज करावा. शाकंभरी नवरात्र सुरू झालेली आहे. आदिमाया कोणच्या बी आई अंबाबाईची, येडेश्वरीची, माहूरच्या रेणुकाची, काळेश्वरीची, महालक्ष्मीची, सप्तशृंगीची, कोणी ज्याच्या घरात जी देवी असेल त्याची आराधना करा. पौर्णिमापर्यंत सुख शांती लाभन. सर्व आज मी अनुष्ठान सुरुवात करणार आहे संध्याकाळी. ओम काळेश्वरी, ओम महाकाली.